आपलं कॅश प्राइज घेऊन जा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते लगेचच घेऊन जा. गौरव मात्रे यांच्याकडनं. तर नक्कीच मान्यवरांना देखील विनंती असेल आदरणीय सन्माननीय रणजितदादा केणी त्याच सही जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अमितदादा पाटील या व्यासपीठावरील स्थानापन्न वाद तुमच्या दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत. तर नक्कीच यापुढचा सामना एका बाजूला असेल व्हियाना सुपर किंग विपक्ष एनरकट्टा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एका बाजूला होता अभिमन्यू स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज पॅन्थर्स. तर नक्कीच मी विनंती करतोय चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज द्या लगेचच. तर नक्कीच सामन्याला जशी सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आवाज ऐकूया ते म्हणजे प्रमोद शेडगे यांचा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर दिवेश पाटील. 9 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्याने घेतलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिवेश पाटील यांनी यायचा आहे लगेचच. थँक्यू डीजे. एकंदरीत आपण पाहू शकलात आणि आवाज ऐकलात आपण अक्षय साटम यांचा. तदनंतर भावेश वनगा यांचा आवाज ऐकलात आणि तुषार सोनावणे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. आपण पाहतोय जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा हा शानदार सोहळा. काय क्लास फलंदाजी दिवेश पाटीलची पाहायला मिळाली. वेलप्लेट दिवेश. महेंद्र पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच कॉपरेट करत असताना आपण पाहू शकतात. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्टार्ट ऑफ द मॅच मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला आपल्याला पाहायला मिळतं आणि सामन्याला सुरुवात दीपकजी पाटील उर्फ विहाना. संघाला मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवर मात्र फुलटॉस चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत. वेलकम बाउंड्री. 4 धावा. कलात्मक फटका. JPL चौकार. गुड शॉट. जर षटकार येत आहेत प्रत्येक चेंडूवर तर चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून स्वप्नील आणि एका साईडला आपण पाहू शकतायत दीक्षित भोईर
त्या 2 फलंदाजांना मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बाचेज अँड टेकन सुपर कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. एक तुमारी तो एक हमारी. दीक्षित भोईर बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. एनआर कट्टा संघाला पहिला धक्का. दीपकजी पाटील बंटी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी. सुपर अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. भावेश पागी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. गॉ. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. विजय वेलकम बॅक. 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एनआर कट्टा संघ 3 मॅचेस मध्ये आतापर्यंत 2 विन झाले. 4 पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील मुकादम यांच्यासाठी चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये षटकारांसाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चेंडू छान होता. यावेळेला आपण पाहू शकतायत फेअर डिलिव्हरी. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत. खूप चांगला चेंडू यावेळेला आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. पहिला चेंडू भावेश पागेचा मात्र फुलटॉस होता आणि तदनंतर काय कमबॅक केलंय. सुपर बॉलिंग अप्रतिम दर्जेदार यावेळेला गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं उजव्या हाताने. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र फार वेगाने. अंकित पवार खराब क्षेत्ररक्षण. ढिसाळ चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4. चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. दोन्ही चौकार आलेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर आणि चौथ्या चेंडूवर आपण पाहू शकाल. दुसऱ्या चेंडूवर दीक्षित भोईर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता शैलेश. अप्रतिम खोलवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने अप्रतिम आपण पाहू शकाल. गुड कॅच. सुंदररित्या मात्र यावेळेला आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा झेल आहे. यस असं वाटलं मात्र शैलेशला की 1 बाउन्स गेलाय, परंतु तसं न घडताना मात्र बॅटचा फ्लो होता ऑन साईडला आणि बॅटच्या टोच्या वरती मात्र यावेळेला आपण पाहू शकता थोडासा चेंडू मिडल झाला आणि सनी कोणतीही चुकी करणार नाही आहेत आणि ते मात्र दर्शवून दाखवलं. सेलिब्रेशन टाइम. विहाना सुपर किंग्सचा संघ कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर गडीबाज झाला, तदनंतर डॉट आला, तदनंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेला विकेट मिळवत असताना 2 गडी बाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 धावा. स्वप्नील मुकादम एका साईडला आपण पाहू शकतायत. प्रत्येक षटकारासाठी मात्र चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. 8 धावा स्वप्नील मुकादम यांच्यासाठी फक्त असेल स्पेशली. 8 धावा 2 गडी बाद 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2022 वर्ष दुसरे आणि दुसऱ्या वर्षामध्ये खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा एक यशस्वीरित्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसात 2 सामने पेंडिंग राहिले, दुसऱ्या दिवसात 1 सामना पेंडिंग राहिला आणि आज किती पेंडिंग राहतील की पूर्ण कव्हर होतील. ऑन साईडला मात्र ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. स्वप्नील मुकादम एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 9 धावांवर 2 गडी बाद. भावेश पागीच्या गोलंदाजीवर 2 मोहरे टिपण्याचा मान मिळवला, 2 बळी मिळवले आणि सुंदर गोलंदाजी करत पॉवर प्ले मध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं गेलं ते भावेश पागेने. गुड बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. दुसरं षटक लगेच गोलंदाजी मार्कवर यावेळेला येईल. तत्पूर्वी आपण लगेच जाऊया मात्र प्रशांत नाईककडे.
चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. गेल्या वर्षी पहिलं वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. पूल बी मधून जर आपण पाहिलं तर विहाना सुपर किंग्स संघ जर आपण पाहिला तर 3 मॅचेस आतापर्यंत खेळले गेलेत. BVA चॅम्पियन एका साईडला पहिल्या आपण पाहतोय BVA चॅम्पियन संघ जर आपण पाहिला तर 4 पॉईंट सहित 3 मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अभिमन्यू स्ट्रायकर 4 पॉईंट सहित आपण 4 मॅचेसमध्ये पाहायला मिळतात. ऑरेंज पॅन्थर 4 पॉईंट आहेत आणि NR कट्टाचे 4 पॉईंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची एज होती, कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना लेफ्ट हँड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर महेश पाटील. पहिला चेंडू डॉट येतोय. दुसऱ्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत डावकुऱ्या हाताने. यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. झेल होऊ शकेल का तर नाही. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत चिन्मय. गुड फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. NR कट्टा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला विहाना सुपर किंग्स. या 2 संघांमध्ये सुंदर लढत संघर्ष. कारण आयुष्यात संघर्ष हा शब्द जो आहे ना आपल्या उभ्या आयुष्यात डिक्शनरीमध्ये तो श्वासापर्यंत मात्र न जाणारा हा संघर्ष शब्द आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये जरूर करतायत. लेफ्ट हँड बॅटर जर आपण विचार केला तर फलंदाज आहे प्रभाकर पाटील आणि एका साईडला गोलंदाज महेश पाटील आपण पाहू शकाल. चेतन पाटील चँक लीड करत असताना या संघाचं आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे आणि गेल्या मॅचमध्ये 36 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. विजय कांबळे अँड एका साईडला अजय भारद्वाज खूप चांगली माहिती देत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आजच्या दिवसामध्ये सुद्धा आणि उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ऑन साईडला प्रभाकर पाटीलच्या बॅटमधून निघालेला हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता हवेचा मारा, तिथे षटकारांचा मारा. चेंडू सीमारेषा पलीकडे खणखणीत सनसणीत दर्जेदार बिग ब्लास्ट. 6 धावा. धावा. NR कट्टा संघ जाऊन पोहोचतोय 16. लॉस ऑफ 2 विकेट. बँड पथक योगेश अँड ऑल टीम मात्र त्या ठिकाणी उमेळमानवरून ब्लास बँड पथक आपल्याला पाहायला मिळते. फुल एन्जॉयमेंट NR कट्टाच्या स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. चेतन पाटील चँक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येपर्यंत मात्र यावेळेला प्रभाकर पाटील 2 धावा घेत असताना 40+ क्रिकेट खूप शानदार हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कारण प्रभाकर पाटील यांना मात्र लवकरात लवकर प्रमोट केलं कारण नंदू भोईर सारखा खेळाडू आहे परंतु थोडंसं पाठीमागे राहतोय. त्याला माहिती आहे लेफ्ट हँड बॅटरला जास्तीत जास्त हवेचा झोत आहे. हे सेन्सिबल क्रिकेट नंदू भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चेतन पाटीलच्या अंक पुढे सरसावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 रन्स. 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. NR कट्टा अँड विहाना सुपर किंग्स या 2 संघांमध्ये बिग बॅटल. प्रभाकर पाटील यांच्या बॅटमधून निघालेला अंकित पवारच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. 6 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 26 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. प्रभाकर पाटील
जिद्दीने खेळत असताना गुड बॅटिंग, सुपर बॅटिंग. दोन षटक कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या 26 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. 26 धावांवर पोहोचलाय एनआर कट्टा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाटील, मिनार पाटील पण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस पाण्याची व्यवस्था आणि मिनार पाटील यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आपण पाहतोय. एनआर कट्टा धावांची गती 26 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रभाकर पाटील यांनी जिम्मेदारी स्वीकारले. जबाबदारी काय असते, ज्या वेळेला एखादी जबाबदारी येते ना त्यावेळेला मात्र स्वीकारण्यास तत्पर राहा, कारण सातत्याने सतत जबाबदारी स्वीकारणारे ते कधीच हरत नसतात आणि ते जिंकतच असतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. विकास पांडे गोलंदाजी मार्कवर येताना धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. कारण क्रिकेटमध्ये टीट फॉर टॅट, कोणी मात्र हरण्यासाठी खेळत नसतो. जिंकण्याची जिद्द बाळगून, ते स्वप्न उराशी बाळगून खेळताना नेहमीच तत्पर पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. अभिमन्यू स्ट्रायकर्स डगआउट मध्ये चेंडूला या वेळेला पाठवलंय. 4 धावन करता चौकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी JPL चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. पुन्हा एकदा विकास पांडे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना स्वप्नील मुकादम क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतोय. क्षेत्ररक्षक गणतोय किती क्षेत्ररक्षक कोणत्या साईडला आहेत. 5-4चं कॉम्बिनेशन आहे का यावेळेला दर्शवत असताना ऑन साईडला खेळला गेलाय, परंतु मिस टायमिंग आणि हा झेल. महेश कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. विहाना सुपर किंग संघ आता मात्र या वेळेला मात्र जरूर कमबॅक करत असताना रोहन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विहाना सुपर किंग्स आणि तिसरा धक्का स्वप्नील मुकादमच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. गॉ जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 30 या धावसंख्येवर. दुसऱ्या चेंडूवर मात्र यावेळेला मोठा धक्का स्वप्नील मुकादमच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. प्रफुल्ल भोईर आमच्या ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि 40+ क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं खेळतायत आणि आज सुपुत्राला घडवण्यात व्यस्त आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. प्रभाकर पाटील एका साईडला 4 चेंडूमध्ये 16 धावा योगदान देत असताना आपण पाहू शकाल. टप्पा पाड्यानंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. नंदू भोईर मात्र त्या ठिकाणी काहीतरी कान मंत्र देत असताना की प्रभाकर पाटील आपण जरूर चांगले खेळलेत, परंतु इथून जर आपल्याला धावा अजून
वाढवायच्या असतील तर डेफिनेटली 1 ते 2 मोठे फटके मात्र यायलाच हवेत ही अपेक्षा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज विकास पांडे आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला, आउटफील्ड फास्ट, चेंडू मात्र यावेळेला रॉकेट प्रमाणे चेंडू निघून जातोय. 4 धावां करता जुचंद्र प्रीमियर लीग चौकार, नशिबाची साथ, नशिबाचा चौकार JPL. सहा धावा, गुड शॉट. काय फटका होता या वेळेला मात्र आपण पाहू शकाल. नंदू भोईर दर्शवत असताना आता मात्र या वेळेला सुनील भाई अशोक भाई यांना मात्र थोडीशी राहत मिळाली असेल, कारण त्यांनी सांगितलं होतं की जाओ नंदू, आपका जो टीम में होना जरूरी है असं म्हटलं होतं लंच टाइम मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 40, एकंदरीत 41, 41 रन्स, 3 षटकांचा खेळ झालाय. येणार कट्टा जो आपण पाहू शकाल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. गर्दी योगेश उमळमानचे ब्रास बँड पथक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे सहकारी. 3 षटकं 41 धावा. काय कणखर फटका होता शेवटच्या चेंडूवर, त्यासाठीच मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाही, कारण त्या चेंडूवर षटकार यावा हा अट्टहास केला होता. आणि सुंदर फटका मात्र डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध षटकारासाठी आपण पाहू शकलात. चला वेळ दौडू नका. अमोल वेतोसकर तेच सांगतात, आपल्याला आज शेड्यूल पूर्ण करायचा असेल तर डेफिनेटली आज पूर्ण सामने झाले पाहिजेत. यानंतर होणारा सामना BVA चॅम्पियन आणि एका साईडला ऑरेंज, तर अजून 4 सामने आपल्याला खेळायचे आहेत. ऑलरेडी शेड्यूल नुसार 3 सामने पेंडिंग राहिलेत. एक्स्ट्रा दिवस वाढवायचं नसेल तर वेळ दौडू नका. धावांची गती जर आपण पाहिली तर 41, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी मात्र जुचंद्रच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आपण हे मैदान पाहतो, जुचंद्र मैदान, आणि खूप चांगल्या प्रकारचं ऐतिहासिक मैदानाची नोंद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला गोलंदाजी मार्कवर चेतन पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँडेड बॅटर प्रभाकर पाटील आतापर्यंत खूप चांगला खेळ करतायत. 7 चेंडूमध्ये 21 धावा, 300चा स्ट्राईक रेट आणि 1 चेंडूमध्ये 6 धावा. जबरदस्त आक्रमकता दाखवली 600च्या स्ट्राईक रेटने. कुलवत चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आणि चेतन पाटील एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर, चँग या नावाने जास्तीत जास्त टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांना पसंती मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 रन, 42 या धावसंख्येवर. कारण गोलंदाजी करताना तुम्ही फलंदाजांचा अभ्यास करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. त्याची नजर परफेक्ट कोणत्या दिशेने आहे, कारण एखादा फलंदाज आपण पाहतो ऑब्झर्व जेव्हा तुम्ही करता की शेवटच्या क्षणाला त्या गॅप शोधण्यामध्ये माहीर असतात ना, त्यांची नजर मात्र खूप करडी असते की त्या गॅपमध्ये मला खेळायचं आहे. एकदा तो तिथे पाहणारच आणि त्यानंतर खेळणार तो स्ट्रोक. हे आपण सातत्याने पाहिलं. हे गोलंदाजाला रीड करणं खूप कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात रीड करत असतात फलंदाजांना.
या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर फसला गेला होता, परंतु एक धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 44. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. 44 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ शेष आहे. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं ग्लॅमर येईल आणि क्रेज वाढेल या टेनिस चेंडूला, परंतु टेनिस चेंडूने मात्र तुम्हा सर्वांना एक रोजगार दिलाय, व्यवसाय दिलाय. प्रत्येक पंच म्हणा, समालोचक म्हणा, लाईव्हचं स्कोरर, हे सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मंडप डेकोरेटर्स असतील, या सर्व काही गोष्टी मात्र आज खूप पुढे जाताना आपण पाहू शकतात. यावेळेला ऑन साईडला हवेच्या अगेन्स्ट खेळला गेलाय. जोखीम पत्कारली होती म्हणून मी म्हटलं टायगर अभी जिंदा आहे. 6 धावा. वॉट शॉट, सुपर टायमिंग, magnificent timing. This is a beautiful timing. Huge 6, massive hit. 6. याच बरोबर 50 धावा पूर्ण येणार. कट्टा संघाची स्थिती मजबूत पाहायला मिळते. चेतन पाटील चँग ने मात्र यावेळेला थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता की चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघेल, परंतु चेंडू त्या रडारमध्ये आला. सरळ 6 धावा डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 50. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा केस शेष. 50 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणं असं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय, त्याला दगा देऊन चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावन करता. म्हणतात ना, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं आणि ते प्रयत्न करतोय नंदू. आणि त्याकरता फुलटॉस चेंडूला थारा नाही आहे हे चेतन पाटील चँग सुद्धा जाणतायत. या चौकाराने समीरजी पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत. धावांची गती फलकावर 54. या वेळेला स्लोवर 1 चेंडू केला गेला होता. हा झेल खूप महत्वपूर्ण होता, कारण शेवटच्या चेंडूवर जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच असतात हे आपण सातत्याने जाणलंय. 2 धावा येत असताना दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. 56 रन्स. 24 चेंडूमध्ये 57 धावांचं लक्ष्य. येणार कट्टा संघ. प्रभाकर पाटील यांनी काही जबरदस्त साथ दिली, तोला मोलाची साथ आपल्याला पाहायला मिळाली. आणि नंदू भोईर यावेळेला मात्र तोच पुनश्च एकदा दरारा, तीच दहशत दाखवत असताना षटकारांची यावेळेला आतषबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फर्स्ट इनिंग ब्रेक झाले. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या BVA चॅम्पियन्स अँड ऑरेंज पॅन्थर. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. BVA चॅम्पियन अँड ऑरेंज पॅन्थर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडू आणि 57 धावा हे सामन्याचं समीकरण. विहाना सुपर किंग्स नीड 57 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. जुचंद्र प्रीमियर लीग अप्रतिम आपण पाहू शकाल. 2 आमचे पंच ऑफिशियल अमोल वेतोस्कर अँड ललित भोईर बंड्या मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने येत असताना तर संजय मेहरा आराम के साथ मॅचचा आनंद घेत आहेत. आणि तसेच शशिकांत मनगुळी ते मात्र पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर. प्रभाकर पाटील जे आम्ही माहिती दिली 40+ खेळाडू म्हणून खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्रिकेट खेळत आहेत. अजूनपर्यंत मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो हे नवीन चेहऱ्यांना त्यांनी दाखवलं. वेल प्लेड प्रभाकर पाटील. सुपर बॅटिंग. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतो दीपेश पाटील अँड कल्पेश म्हात्रे. दिलीप भोईर एक सुंदर कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत.
कुमार भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. सत्तावन्न धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत याकडे लक्ष असेल. अतिशय दोन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन पाटील चँग मंद मंद पावलाने खेळपट्टीच्या दिशेने येत असताना त्याला सुरेख साथ देण्यासाठी आपण पाहू शकाल. टॉस झालाय आणि पुन्हा एकदा दिपेश पाटील यांनी टॉस जिंकलाय. बीवे चॅम्पियन वॉन टू टॉस. डिसिजन घेतलाय त्यांनी फिल्डिंग करण्याचा, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा स्माईल. टॉस हरलेत नाही आणि एक चांगल्या फॉर्म मध्ये देखील पाहायला मिळतात बीव्हीए चॅम्पियन. चला गेम स्पीडअप करायचा आहे. चला वेळ दौडू नका, लगेच स्पीडअप करा गेम. 57 धावांचं लक्ष. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी काय असेल याकडे लक्ष लागलं गेलंय. रणरंतर रखरखून माथ्यावर घेऊन खेळाडूंना दाद द्यावी लागेल. कोणत्याही प्रकारची तक्रार न करताना. क्रिकेट म्हटलं की आमचं जीव की प्राण. कोणत्याही उन्हाळे, पावसाळे, हिवाळे हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी तत्पर असू. कारण आता जसा जूनचा दुसरा आठवडा उगवतोय न उगवतोय, मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल. आणि यंदाच्या वर्षात 1 लाखाची स्पर्धा वेडीच्या मैदानात सुद्धा शुभमजी पाध्ये SP बॉयज ट्रॉफी ही वेडीच्या मैदानात पाहायला मिळेल. निलेश अरविंदकर कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना कॉमेंट्री स्टुडिओ. एका साईडला मुस्तकिम आपण पाहू शकाल आणि एका साईडला मोनिश. हे मात्र 3 कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अक्षय साटम, एक ज्वाली फनी कॉमेंटेटर सुद्धा आहेत. परंतु सिच्युएशननुसार ते समालोचन करत असतात. अंडरआर्म असली की मात्र अंडरआर्मचे तारे सितारे कोणीही येवोत, परंतु त्यांना टोपण नावाने काय म्हणतात ते त्यांना ठाऊक आहे आणि आमचे जवळचे मित्र आहेत. तर सामन्याला सुरुवात 57 धावांचं लक्ष घेऊन उतरले. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. किरणजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा हे सातत्याने जपतायत. क्रिकेटचे पूर्णपणे जाणकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम किरणजी म्हात्रे साहेब. दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. कपिल मुकादम. पहिला चेंडू यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. कोणतीही चूक करणार नाहीयेत आणि पहिलाच फलंदाज या ठिकाणी मात्र विकास पांडे. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर आनंदाचं चैतन्याचं वातावरण. कपिल मुकादम एक्सपिरियन्स आहे आणि सुंदर चेंडू यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं होतं आणि स्वागतने खूप छान पद्धतीने स्वागत केलं. त्या चेंडूचं स्वीकारलं. कारण दिवसातून तुम्ही मात्र 50 वेळा झेल घेण्याचा प्रयत्न करतील, सराव करतील तर तुम्हाला एक झेल तुम्हाला कॉन्फिडंटली घेता येईल आणि ते स्वागतने या ठिकाणी केलं गेलं. मोहम्मद अझरुद्दीन, एकनाथ सोलकर हे आपण सातत्याने पाहिले. त्या काळातले खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये गाजवलं. परंतु जॉन्टी रोड्सला विसरून चालणार नाही आहे. एक सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मात्र टीममध्ये इन झाला दक्षिण आफ्रिकेच्या आणि तिथून मात्र त्याचा प्रवास जो सुरू झाला त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही आणि भारतामध्ये जास्तीत जास्त प्रेम मिळालं. त्याच्या प्रित्यर्थ मात्र काय आपण भारतीय संघाला द्यावं तर डेफिनेटली भारतीय क्रिकेट शौकीनांना त्याने मात्र आपल्या मुलीचं नाव इंडिया हे ठेवलं गेलं. अप्रतिम चेंडू छान होता. यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जाईल स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव चंद्र पाटील चँगला मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. जेवढी फलंदाज आणि गोलंदाजांची जोड असते ना तशीच मात्र क्षेत्ररक्षकाची तुम्हाला जोड लाभली तर 100% विजय संपादन होतो. सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल सेफ झोन मध्ये. स्वप्नील मुकादम पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव सिंगलच्या सहाय्याने मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 धावा.
तर क्षेत्ररक्षकाला सांगताय जर ट्राय कदाचित केली असतीस, थोडीशी मोमेंटम जर तुम्ही हालचाल केली असती तर कदाचित झेल घेण्याची संधी मात्र दौडून आली होती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा 1 गडी बाद. सुशांत त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ऑफ साईडला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाते. तर प्रयत्न सुरू आहेत, ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत चेतन पाटील चांग, परंतु त्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. म्हणूनच कपिल मुकादम पहिला चेंडू कोरा करकरीत कसा हाताळायचा हे अनुभवाने त्या ठिकाणी सांगताना दर्शवत आहेत की मी मात्र नवीन चेंडूवर फलंदाजाला षटकार मारण्याची मुभा देणार नाहीये. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, नवीन चेंडू क्लिअर होणार नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना भावेश पागी बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा 2 गडी बाद. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं जी सिच्युएशन एनआर कट्टाची होती ती सिच्युएशन मात्र यावेळेला विहाना सुपर किंगची पाहायला मिळते. काय एनआर कट्टामध्ये जबरदस्त एन्जॉयमेंट सुरू आहे, जल्लोष, आणि जल्लोष करायला हवा. एखाद्या संघाला जेव्हा तुम्ही चीअरअप करताना त्यावेळेला मात्र स्वतःला झोकून देता. आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ब्रास बँड पथक उमेळमानच्या माध्यमातून सुंदर वाजंत्र योगेश अँड कंपनी यांच्या माध्यमातून 3 धावा 2 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं शेवटचा चेंडू कपिल मुकादम आपल्या गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जबरदस्त प्रहार केला गेलाय, सुंदर फटका, परंतु आउटफील्ड फास्ट नाहीये. चेंडूला मात्र यावेळेला जरूर हातामध्ये ठेवतायत. तत्पूर्वी फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे का? थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. यावेळेला टीव्ही अंपायर कोण असतील? संजय मेहरा यांना मात्र पुढे यावं लागतं. ऑन स्क्रीन टेक्नॉलॉजी आहे, 3 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, दक्ष आहेत. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग ठेवूया आणि पंच या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करतील आमच्या ऑन डिस्प्लेवर. आणि यावेळेला रेड सिग्नल आपण पाहू शकतायत. OUT आउट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर सिद्धार्थ. तिसऱ्या धावेसाठी कॉल होता, तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. बॅट हवेत होती, बॅट स्लाइड केली नाही. ज्यावेळेला तुम्ही बॅट हातामध्ये ठेवता त्यावेळेला स्लाइड करणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा म्हणा, सुरेश रैना, युवराज सिंग यांना आपण पाहिलं असेल, मोहम्मद कैफ मोस्टली आपण पाहू शकलात. स्वतःची विकेट काय असते, स्वतःच्या विकेटचं महत्त्व किती असतं हे मात्र या खेळाडूने सातत्याने दर्शवलं. आणि ज्या ज्या खेळाडूने मात्र धावचित बाद झाले ते पहिल्या रँकिंगवर मारवन अट्टापाटू, इंजमाम हुलक, तदनंतर महिला जयवर्धने, भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग हे असे खेळाडू आहेत. मात्र हे धावचित जास्तीत जास्त बाद झाले आपल्या करिअरमध्ये. 5 धावा एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. इथे मात्र सिच्युएशन
खूप बिकट आहे, परिस्थिती नाजूक पाहायला मिळते. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. विहाना सुपर किंग्स संघ एका साईडला स्ट्रगल करतोय. चेतन पाटील चँगवर पूर्णपणे दारोमदार आणि जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा संकटातून बाहेर काढलंय ते चेतन पाटील चँग नाही. आज सुद्धा तेच करावं लागणार आहे, कारण ज्या वेळेला मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जेव्हा खेळता त्यावेळेला एक यादगार खेळी बनते आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला मात्र तुम्हाला थंड डोक्याने खेळावं लागतं. 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर लक्ष समोर आहे ते आपण पाहू शकाल. 52 धावा, 18-52, 17.33 च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रभाकर पाटील 40+ खेळाडू सरळ बॅटने चेतन पाटील चँगने मात्र या वेळेला जरूर सुंदर खेळलं गेलं, परंतु दैव देते नि कर्म नेते. 2 स्ट्रोक असे पाहायला मिळाले चेतन पाटील चँगच्या बॅटमधून. एक स्क्वेअर ऑफ द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थोडासा थांबला आणि तदनंतर आपण पाहू शकता स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू थांबतोय आणि त्याचा बेनिफिट मात्र एनआर कट्टा संघाच्या गोलंदाजांना मिळतोय. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7-7. फुलटॉस चेंडू होता, थोडीशी जागा बनवली, वी फॅक्टर मध्ये खेळण्याचा मनसुबा सफल ठरला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी हा येतोय मानाचा चौकार जुचंद्र प्रीमियर लीग. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 धावा. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड लागला आता. चेंडू फेकून झाले ते 2. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, चेंडू मात्र निघून जाईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःवर नाराज असेल चेतन पाटील चँग. सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट फाईन लेगला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघ जाऊन पोहोचते फलकावर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप जण 12च्या जर्सी नंबरचे क्रिकेट शौकीन आपल्याला पाहायला मिळाले. युवराज सिंगचा आकडा, मॅन ऑफ द सिरीज 2011चा वर्ल्ड कप, 2 एप्रिलचा दिवस. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. चेंडू मात्र यावेळेला सुटतोय त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा, एकंदरीत एकच धाव पडून पूर्ण केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13 धावा. सेकंड इनिंग मध्ये 57 धावांचा पाठलाग करताना विहाना सुपर किंग्स संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. वैभव एका साईडला आपण पाहतोय जीवनदान मिळालंय ते वैभवला. गोलंदाज आहेत 40+ खेळाडू मिस्टर प्रभाकर पाटील. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाजाची धुरा सांभाळत असताना जागा बनवली, रूम दिला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. आता मात्र नशिबाची साथ मिळते. कपिल मुकादमला चेंडू बीट करून निघून जाईल. 4 धावांकरता येतोय हा जुचंद्र प्रीमियर लीगचा मानाचा चौकार 4. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा. अजून सुद्धा 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 चेंडू मध्ये 40. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी फसतोय. जबरदस्त या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. फलंदाज बाद होताना चेतन पाटील चँग. सेलिब्रेशन टाइम आपण पाहू शकाल. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन आणि एनआर कट्टा आमच्या ऑन डिस्प्लेवर या ठिकाणी आपण पाहू शकाल जल्लोष साजरा करत असताना. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 17. खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम मॅग्निफिसंट विकेट किपिंग दीक्षितच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. यष्ट्यांच्या पाठीमागे संरक्षण करत असताना 17 धावांवर एकंदरीत 4 गडीबाज झाले, 2 षटकं या ठिकाणी आपण पाहू शकाल कंप्लीट झालेत. इथून विचार केला तर 12 चेंडू आणि 40 धावा. येणार कट्टा संघ एका साईडला आणि एका साईडला विहाना सुपर किंग स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. संघर्ष आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मिटणार नाही हा शब्द, तो म्हणजे संघर्ष पाहायला मिळतोय. 17 धावा. खूप चांगलं क्रिकेट. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 चा हा शानदार थरार. स्वप्नील मुकादमचा हा चेंडू मात्र या वेळेला कपिल मुकादमला बीट करून निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. जुचंद्र प्रीमियर लीगचा हा मानाचा चौकार. 4. वर 21 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळतं. चेंडू आहेत 11 चेंडूमध्ये 36 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज. गुड डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं स्वप्नीलने यावेळेला जाणलंय. टप्पा पड्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू वैभवला हा चेंडू समजला नाही. एका साईडला आपण पाहतोय सुनील. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21. चेंडू आहेत 10 चेंडूमध्ये 36 धावा. 360च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. नंदू भोईर चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ सुनीलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार 6 धावा. च 28 विजयासाठी 29 धावांचं लक्ष आता मात्र असेल. उद्याच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम दिवस आणि पहिला सामना मार्गारेट 11 वर्सेस पत्तू पॅकर्स. जे 2 सामने शेष राहिले होते, पेंडिंग राहिले होते. ऑन साईडला सुनीलचा मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. टिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. एकदा वर्जित केली जाते. ॲक्युरेट फेकी केली जाते. फलंदाज या ठिकाणी वैभवला मात्र परतावं लागेल. डगआउटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हार्दिक मार्फत फेकलेला हा चेंडू. वॉर्ड थ्रो. सुपर फिल्डिंग. पहिल्या दिवसातील 2 सामने पेंडिंग राहिलेत. मार्गारेट 11 आणि पतू पॅकर्स. ॲक्युरेट आपण सकाळी 9 वाजता टच राहायचं आहे. ध्रुवी इंडियन्स अँड ऑरेंज पॅन्थर हा दुसरा सामना असेल. आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना राहिला होता आरके वॉरियर्स आणि म्हात्रे लायन रोर हा मात्र तिसरा सामना असेल. असा उद्याचं शेड्यूल. 3 पहिले सामने मात्र आपण प्रथम खेळवणार आहोत पेंडिंग राहिलेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 29. 29 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला तिसरं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय स्वप्नील मुकादमच्या हातखंडामधून. आणि आता चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे का हा प्रश्नचिन्ह मात्र उद्भवला गेलाय. 28 धावांचं लक्ष्य. बॅक ऑफ द हँड जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुनीलच्या बॅटमधून निघालेला हा फटका
मात्र या चिन्मयच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्युअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर सुशांतच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावर 30 या धावसंख्येवर 6 चेंडू आणि विजयासाठी लक्षात असू द्या 27 धावांचं लक्ष असेल. 6-27. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. अजून आपल्याला इथून 4 सामने खेळवायचे आहेत. यानंतर BVA चॅम्पियन अँड ऑरेंज पॅन्थर. BVA चॅम्पियन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. तदनंतर अभिमन्यू स्ट्रायकर्स अँड विहाना सुपर किंग. ध्रुवी इंडियन्स अँड NR कट्टा. BVA चॅम्पियन अँड विहाना सुपर किंग्स. असे मात्र आजचा शेड्यूल आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यो गया यो आया. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकतायत. हार्दिक 6 चेंडू 8 धावा. पहिल्या दिवसामध्ये काय आक्रमकता गोलंदाजी केली गेली होती. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. वी फॅक्टर मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडू सीमारीच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता जुचंद्र प्रीमियर लीग चौकार. खणखणीत दर्जेदार चौकार येतोय. पाच चेंडू आणि विजयासाठी 23 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप चांगला फटका होता. गॅप मध्ये मात्र चेंडू यावेळेला निघून गेला चौकाराकरिता. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. हार्दिक म्हात्रे अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. आणि यंग टॅलेंट असल्या कारणानं मात्र जरूर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. पुढच्या एकदा त्याच पद्धतीने पंचांकडे दाद आणि अप्रतिम यष्टीरक्षणाची साथ मिळते. दीक्षितच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर थांबले. धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 3 चेंडू 23 धावा. सुपर बॉलिंग बाय हार्दिक म्हात्रे. धावसंख्या 34. 34 धावा. 3 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव मिळेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. आता सामना झुकतोय तो प्रतिस्पर्धी संघ NR कट्टा. या संघाच्या बाजूने आपण पाहू शकाल विहाना सुपर किंग संघ स्ट्रगल करतो आतापर्यंत. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप ललित भोईर बंड्या या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 या धावसंख्येवर 36. 2 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण. हार्दिक म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना खूप चांगला रनवे आपल्याला रनअप पाहायला मिळतोय. 10 ते 15 पावलांचा. आणि तदनंतर आर्म ऍक्शन. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल. तेवढाच वेग. अचूक टप्पा.
भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला सनी भुईर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक एंडकडे. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा हार्दिक म्हात्रे. छोटा पॅक बडा धमाका. काय जबरदस्त पहिल्या दिवसात खेळ साकारला गेला होता. 6 चेंडू 8 धावा करता आल्या नाहीत प्रतिस्पर्धी संघाला. धावांची गती फलकावर 36 रन. शेवटचा आणि अखेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि या वेळेला मात्र येणार कट्टा संघ विजयाची आगेकूच करत असताना आपण पाहू शकाल. तत्पूर्वी रन रेट कशा पद्धतीने मात्र मेंटेन करता येईल